वेकेशन आणि फ्री गिफ्ट तुम्हाला कधी मिळालंय का? मला कसं मिळालं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यू नो फ्रेंड्स, बालीमध्ये येऊन 6 दिवस झाले आहेत आणि कर्मा कंदारामध्ये आज दुसरा दिवस आहे. सकाळी उठवत नव्हतं तरीही मस्त उठली आहे. मस्त कसं उठणं असतं, जाऊन द्या, चला विषय सोडून नमस्कार द्या. मंडळी, गुड मॉर्निंग. आज आहे कर्मा कंधारामध्ये दुसरा दिवस आणि बालीमध्ये आहे गुड मॉर्निंग. बालीमध्ये आहे 6वा दिवस. तर चला आज जाणार आहे ब्रेकफास्टला. माझा आवाज एवढा अशक्त का वाटत आहे? कारण का यू नो फ्रेंड्स, मला ब्रेकफास्ट दणकून करायची सवय आहे. दणकून म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की मी एवढं ब्रेकफास्ट मला सकाळी उठल्यावर लागतं. ट्रस्ट मी फ्रेंड्स, जसं तुम्ही लंच किंवा डिनर करता ना, तसं मी मॉर्निंगला उठून ब्रेकफास्ट करते आणि मग मला लंच थोडा उशिरा दिला तरी चालतो. पण मला ट्रस्ट मी लंच किंवा तुम्ही डिनर करताना तसा मी दणकून ब्रेकफास्ट करते. तर आता आपण चाललो आहोत रेस्टॉरंटला. तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलंच आहे की 2 रेस्टॉरंट आहेत. तर आज आपण जाणार आहोत इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणि जस्ट मी आता तुम्हाला माझा गोड गोड फेस दाखवत आहे. लिप बाम लावला आहे आणि मस्त असं भरभरून मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम लावलं आहे. तर लेट मी शेअर यू, दिस इज फर्स्ट रेस्टॉरंट. हे पहिलं रेस्टॉरंट आहे जिथे इंडियन आणि मोस्टली एशियन लोकं येत नाही. इथे US ची लोकं, कॅनडा, इटलीची लोकं, म्हणजे आपण जे एशियन लोकं आहोत ना, त्यांच्यासाठी हा ब्रेकफास्ट नाही आहे. पोर्क आहे, सगळ्या ज्या गोष्टी आपण काही नॉनव्हेजच्या खात नाही त्या गोष्टी इथे तुम्हाला सरस अवेलेबल आहेत. तर चला, आपल्याला घ्यायची आहे ट्रॉली आणि खाली इंडियन रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे. आणि इंडियन रेस्टॉरंटमध्ये काय काय आहे, मी काय काय ब्रेकफास्ट केला, ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ट्रॉलीला जस्ट 5 मिनटं लागली आणि आता सो तुमच्याबरोबर शेअर फ्रेंड्स, करणार आहे की ब्रेकफास्टसाठी मला आधी आपण वाटलं जाणार अरे आहोत इंडियन आपण 10 रेस्टॉरंटमध्ये. मिनिटात खाली तर उतरतो, तो म्हणजे ट्रॉली आणि हा आहे डिस्टन्स डाऊन खूप कमी असेल. तर आणि लिटरली आम्ही नियर बाय विचारलं तेव्हा त्यांनी 25 सांगितलं फ्लोअर्स तुम्हाला डाऊन 25 जायचं आहे. फ्लोअर्स, म्हणजे तुम्ही बघू 25 शकता. फ्लोअर, आणि ग्राउंड जर टू इंडियन 25 फ्लोअर्स स्टाईलमध्ये एवढा तुम्हाला हा ब्रेकफास्ट डिस्टन्स करायचा आहे असेल फ्रेंड्स. तर तुम्हाला तर खाली तुम्ही जायचं बघू आहे. तुम्ही शकता बघा किती 25 मजले क्लिअर उतरून जायचं असा वॉटर हा आहे डिस्टन्स आहे. बीचचं. त्यामुळे एवढं सुंदर ॲटमॉस्फिअर आहे. तर चला, ब्रेकफास्ट दाखवते तुम्हाला. भरपूर असं सलाड आहे आणि समोरच बीच. काय मस्त आहे ना. सलाडला करो इग्नोर आणि चला ब्रेड खायला जाऊया. यू नो फ्रेंड्स, मी बाहेर आली ना किंवा घरीही असेल तर माझा म्हणजे फेवरेट ब्रेकफास्ट असतो चहा आणि मस्त असे ब्रेड आणि त्याला भरभरून बटर लावायचं. हे आहे बालीचं ट्रेडिशनल फ्रूट आणि भरपूर सगळे फ्रूट्स होते आणि हे फ्रूट्स पण त्यांनी ठेवलेलं. पपई आहे, पाईनॲपल आहे. तर चला बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. हा आहे ना तो पनीर पराठा आहे. हे आहेत ते वडे आहेत. लिटरली बालीमध्ये बटाटा वड्याचा वडा, ओ माय गॉड. हे आहेत मेंदू वडे. साईज जरा वेगळी आहे पण चलता आहे. सांबर पण होता आणि हे 2 ड्रिंक आहेत फ्रेंड्स, द बालीचे ट्रेडिशनल ड्रिंक. त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चहा, कॉफी आणि लाईव्ह स्टेशन पण आहे कुकिंगचं. त्याच्याने तुम्ही मसाला डोसा, गरम गरम पुरी, ऑमलेट काहीही ऑर्डर करून खाऊ शकता. तर मी असं माझा फेवरेट प्लेन डोसा, त्याच्यावर सांबार मी ऑलरेडी पस्त केला आहे, ऑमलेट पण खाल्लेलं आहे का खाणार आहे. भरपूर सगळ्या काय काय गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. तर चला, मस्त असा ब्रेकफास्ट करते. आणि हा आहे माझा फेवरेट ब्रेकफास्ट, म्हणजे भरभरून असं बटर लावायचं आहे अजून ब्रेडला आणि मस्त अशी चहा. तर ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत रूमवर. आणि रूमवर जाण्यासाठी तुम्हाला परत तिथे आधी तुमचा रूम नंबर सांगून बगी बुक करावी लागते आणि तुम्ही इथे चिटिंग करू शकत नाही. तुमच्या नंबरप्रमाणेच तुम्हाला बगी येते आणि पिकअप करते. मस्त असा ब्रेकफास्ट केला आहे आणि आता मस्त विलावर जाऊन झोपणार आहोत. आणि संध्याकाळी एक इव्हेंट आहे. तो काय इव्हेंट आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. सो फ्रेंड्स, इव्हिनिंग झालेली आहे आणि मी मस्त रेडी झाली आहे कारण का बीचवर जायचं आहे. तर मस्त असे शॉर्ट्स आणि टँक टॉप घातला आहे, त्याच्यावर कवरअप केलेलं आहे. तर चला, आता काय काय इव्हेंट आहेत ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. फ्रेंड्स, बालीमध्ये आहे आज 6वा दिवस आणि कर्मा कंधारामध्ये आहे आज सेकंड डे. आणि मॉर्निंगला तर ब्रेकफास्ट केला आणि मस्त असा आराम केला आणि आता इव्हिनिंगला आम्ही कर्मा कंधारा या रिसॉर्टचे स्वतःचे प्रायव्हेट काय काय इव्हेंट असतात ते इव्हेंट आम्ही आत्ता बघायला चाललेलो आहोत. तर स्टे ट्यून.
फ्रेंड्स, तुम्ही काहीही म्हणा, आपल्याला लाईफ एकच असते आणि ह्या लाईफमध्ये असं 5 स्टार रिसॉर्टमध्ये खरंच एकदा तरी तुम्ही जा. चक्क 5 दिवस बालीमध्ये फिरलो आणि मग आम्ही रिलॅक्स करायला आलो. तर असा व्ह्यू आणि इव्हिनिंगची मजा. बघितलं ना फ्रेंड्स, बीच, लाईव्ह म्युझिक आणि व्हाईट सँड काय परफेक्ट कॉम्बिनेशन आहे ना. आणि लाईव्ह म्युझिक ऐकायला आणि बघायला खूप मज्जा येते. फ्रेंड्स, वर्षभर काम करायचं आणि कधीतरी असं आयुष्यातले 10-15 दिवस मस्त रिलॅक्स करायचं. बॉस, लाईव्ह म्युझिक आहे आणि मी डान्स करणार नाही असं होणारच नाही. Thank you. ट्रस्ट मी फ्रेंड्स, असं मी व्हिडिओमध्ये सांगितलं असतं की मला बीचवर म्युझिशियनने असं मस्त गिफ्ट दिलं, ते कोणाला विश्वासच आला नसता. पण ट्रस्ट मी, लाईव्ह म्युझिकला एन्जॉय करणारी मला असं सरप्राईज गिफ्ट मिळालं आणि मी खूपच खुश होती. फ्रेंड्स, थोडी तर शायनिंग मारलीच पाहिजे ना. तर चला, मस्त असा आउटफिट ऑफ द डे आणि त्याच्याबरोबर फ्रीमध्ये गिफ्ट मिळालेलं मस्त अशी टोट बॅग. फ्रेंड्स, तुम्ही कधी कधी म्हणाल, अरे ही डान्स काय करते. फ्रेंड्स, डान्स हा माझा पॅशन आहे आणि पॅशनला मी अजूनपर्यंत फॉलो करते. काही लोक माझ्याकडे बघून मला कॉम्पिटिशन देण्यासाठी, ट्रस्ट मी, ही खरी गोष्ट मी अनुभवलेलं आहे की मी डान्स करते ना म्हणून आपण पण डान्स करायचा, तिने तसं केलं ना म्हणून मी पण डान्स करणार, ही राखी असा डान्स करते म्हणून मी पण डान्स करते. हे अशी गोष्ट मी कधीच माझ्या व्हिडिओमध्ये शेअर नाही करत. पण आज मी तुमच्याबरोबर शेअर करते की मी वयाच्या 7 वर्षाची होती, म्हणजे 3rd स्टँडर्ड का 2nd स्टँडर्डमध्ये असताना मी डान्सची सुरुवात केली. आणि माझा फर्स्ट परफॉर्मन्स हा स्टेजवर मी 3rd स्टँडर्डमध्ये केला आणि मला फर्स्ट प्राईज मिळालं. फ्रेंड्स, तो डान्स आणि गाणं मला अजून लक्षात आहे. तर तुम्ही पण अशी एक आवड जी तुम्हाला आवडते ती जपा आणि त्याच्यावर काम करा. समोरचा काय करतोय म्हणून तसं मी पण नाचणार, समोरच्याने असं केलं म्हणून मी पण तसं करणार, असा मला खूप आजकाल अनुभव येतो. म्हणून ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केली. सनसेट बघून मस्त असा पिझ्झा ऑर्डर केला आणि डिनर केला. बघा तुम्ही, पिझ्झा इतका सुंदर दिसतोय आणि ट्रस्ट मी फ्रेंड्स, पिझ्झा एवढा मस्त होता. एक पूर्ण कंप्लीट काउंटर आहे त्यांचं पिझ्झासाठी. तर इमॅजिन करा की पिझ्झा खूपच टेस्टी होता. त्या डिनरसाठी असे मस्त अख्खा पिझ्झा खाल्ला आणि विलाला गेलो. विला पूल पार्टी तर करायलाच हवी ना, कारण का मस्त असं रिसॉर्ट आम्ही एन्जॉय करणार आहोत 5 दिवस. तर डे 7 लवकरच येणार आहे. अजून माझे व्लॉग पूर्ण नसतील बघितलं तर आधी पूर्ण बघा. डे 1 to डे 6. डे 7 लवकरच येणार आहे. सबस्क्राईब करा. बाय बाय.